पप्पांचं आणि माझं या गोष्टीवर भांडण झालं की तू जर बिझनेस सांभाळू नाही शकत तर शिक्षणासाठी तुला घरून 1 रुपया नाही मिळणार. माझा पहिल्यापासून असा एक विचार होता की जिथे 1000 लोक जात आहे म्हणजे नोकरीसाठी फॉर्म वगैरे भरतात, ते ॲडमिट कार्ड वगैरे जमा करतात, ते पहिल्यापासून आपल्याला जमायचं नाही. हे जे मला टाइम होते म्हटलं तर हे काम लवकर घरी संध्या म्हटलं, मला उशीर होतं, मी केव्हाचा थांबला म्हटलं इकडे. तर तो काय बोलला माहिती का, तुला ही भाषा शोभाने देत म्हणे, तू हे बोलू नको म्हणे, ही माझी भाषा आहे. ही मी बोलणंच म्हटलं, तुम्ही तुमची भाषा नाही सोडू शकत ना, तर मी माझी भाषा कसं काय सोडू. तर तिथून मला ह्या कंटेंट क्रिएटचा आयडिया आला. नमस्कार, माझं नाव सागर राजपूत, मी राहणार जळगाव. माझं पेजचं नाव आहे SRNIC19. तर हे तुम्ही बघितलंच असेल. तर या सर्व गोष्टी च्या पहिले आपण थोडं मागं ओढूया आणि थोडा माझी जी पर्सनल लाईफ आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. तर माझा जन्म तर जळगाव जिल्ह्यातील तरसोद या गावात झालेला आहे. तर तिथून म्हणजे जळगावमध्ये कांचननगरमध्ये मी राहतो. तर माझं शाळेचं शिक्षण, मला थोडंसं नोकरी करायची होती की पप्पांचा बिझनेस थोडासा मला तो आवडायचा नाही, तर तो बिझनेस मला करायचा नव्हता. तर मी पप्पांना सांगितलं की मला तुमच्या बिझनेसमध्ये रुची नाही आहे, तर मी थोडंसं माझा काहीतरी वेगळा प्रयत्न करतो, मला शिक्षण करू द्या. तर मी ते ट्राय केलं. मी पप्पांना सांगितलं की मला 10वी नंतर मला आर्ट्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, पण पप्पा बोलले की तुला बिझनेसमध्ये आपला बिझनेस हा सांभाळायचा आहे, तर तू याच्यामध्ये काहीतरी कर. तर मी बोललो की पप्पा, म्हटलं मी नाही करू शकत, म्हटलं मला ते जमणार नाही, मला ते आवडत नाही. तर पप्पांचं आणि माझं या गोष्टीवर भांडण झालं की तू जर बिझनेस सांभाळू नाही शकत तर शिक्षणासाठी तुला घरून 1 रुपया नाही मिळणार. तर मी थोडं डिमोटिवेट झालो. तर मग पप्पा बोलले की तुला पैसे मिळणार नाही. तर मी थोडं कामाला लागलो बाहेर. मी पार्ट टाइम जॉब केले. मी आनंद मेळ्यामध्ये नाही का, आनंद मेळ्यामध्ये मी पार्किंगचे कामं केले, मी पॉम्पलेट वगैरे वाटायचो. त्यानंतर नाही का भरपूर अशा गोष्टी आहे जे मी कंपनीत कामं केले. कंपनीत गेल्यानंतर मला समजलं की काम करणं इतकं सोपं नाहीये. 8 तास 10 तास मी फर्स्ट टाइम काम केलं. तर तिथून मला समजलं की नाही, आपल्याकडून हे नाही होऊ शकत. तर तेच जे पैसे मला मिळायचे वर्षभरातून, जे मी 5,000 असो 10,000 असो, तर मी ते याच्यामध्ये लावायचो. माझ्या कॉलेजची फीज असो किंवा माझे कपडे असो, या सर्व गोष्टी मी तिथं हे करायचो. पण मग कुठेतरी नाही का शिक्षण चालू असताना मला समजलं की यार याच्यात पण आपलं मन नाही लागत आहे. तर सर मला बोलले की तू सिंगिंगमध्ये काहीतरी ट्राय करू शकतो, तुझा आवाज छान आहे. तर मी कॉलेजमध्ये सिंगिंग स्टार्ट केली. सिंगिंग स्टार्ट केल्यानंतर मी जेव्हा स्टेजवर चढलो तर मला तेव्हा समजलं की स्टेजवर चढणं ही साधी गोष्ट नाही आहे. कारण मी जेव्हा शाळेत होतो ना, तेव्हा जो कोणी स्टेजवर चढायचो तर मी ते खालतून ते आरोड्या मार, चिकाड्या मार, तो माहोल कसा डिस्टर्ब व्हायचा ते मला खूप भारी जमायचं, माझ्या मित्रांना पण. तर जेव्हा मी फर्स्ट टाइम जेव्हा स्टेजवर चढलो तेव्हा मला कुठेतरी समजलं की इथं चढणं आणि इथं बोलणं हा साधा विषय नाहीये. कारण की आपण जेव्हा चढतो ना तेव्हा आपल्याला 100 लोक बघतात आणि आपण जेव्हा खालतून आराम मारतो ना तेव्हा कोणीच नाही बघत. तर तेव्हा मला या गोष्टी समजलं की आपण वरती उभं राहून काहीतरी नवीन लोकांना मांडण्याचा प्रयत्न करू शकता या 100 लोकांसमोर. तर मग तिथून ही सुरुवात झाली. मग त्यानंतर मी थोडा युवा रंगामध्ये पार्टिसिपेट करायला लागलो, पब्लिकमध्ये जायला लागलो. म्हणजे मी त्या कॉलेजच्या ज्या पूर्ण परिसरामध्ये नाही का, मी असा पहिला व्यक्ती होता की मी सिंगिंगमध्ये कॉलेजकडून पार्टिसिपेट करायचो. तर मग त्यानंतर माझं थोडंसं शिक्षणाकडून थोडंसं माइंड थोडं डायव्हर्ट झालं. मी सिंगिंगमध्ये पूर्ण गेलो. मग त्याच्यानंतर मग माझं थोडंसं पप्पांनी सांगितलं की तू बिझनेस जर का तू हानी करते, तुला एक वेगळा बिझनेस टाकून देतो. तर पप्पांनी, आणि जर का तू हा बिझनेस जर का नाही केला तर तुला माझा जो बिझनेस आहे तो तुला सांभाळायचा आहे, तो तुला त्याला त्या हाती घ्यायचा आहे. तर मी तो बिझनेस म्हणजे पप्पाने टाकून दिला मला तो बिझनेस. मी म्हटलं जर का आपण हा बिझनेस नाही केला तर आपल्याला वापस त्या गोष्टीत वापस जायचं आहे. तर मी बिझनेस स्टार्ट केला आणि त्या बिझनेसला आज मला 5 वर्ष झाले. आणि या 5 वर्षात मी बोटावर मोजले जातील इतक्या सुट्ट्या असतील माझ्या, मी सुट्ट्या घेतलेल्या नाहीये.
आणि मी कुठं बाहेर पण गेलो नाही. आज मला इथं जो स्टॉकवर आलो मी आज माझी कमीत कमी नाही का 10वी-11वी सुट्टी असेल. या पूर्ण वर्षात मी माझ्या पूर्ण याच्यामध्ये 5 वर्ष याच्यामध्ये 10वी-11वी सुट्टी असेल माझी. मी आज ती इथं आलोय पुण्यामध्ये. तर हे सर्व बिझनेस चालू असताना पप्पा बोलले की मुलगा आता थोडा कमाल लागला तर काय तसं पण माझं वर्षाचं टर्नओव्हर आहे 8 ते 9 लाख रुपये आहे माझं वर्षाचं टर्नओव्हर. पप्पांना वाटलं की आता मुलगा जबाबदार झाला तर पप्पांनी माझ्या सख्या मामाच्या मुलीसोबत माझं लग्न लावून दिलं. आणि माझं जे वय माझं 23 रनिंग होतं तेव्हा माझं लग्न झालं. म्हणजे आज माझ्या लग्नाला जानेवारी महिन्यात 3 वर्ष कंप्लीट होऊन जातील. तर मला एक मुलगी पण आहे. ती 14 महिन्याची आता आहे. मी एका ऑफिसमध्ये गेलो. त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी त्या व्यक्तीला बोलला की आपल्या भाषेत बोलतो की दादा म्हटलं हे जे मला टाइम होतंय म्हटलं तर हे काम लवकर घरी संध्या म्हटलं मला उशीर होतो मी केव्हाचा थांबला म्हटलं इकडे. तर तो काय बोलला माहिती का तुला ही भाषा शोभा नाही देत म्हणे तू हे बोलू नको म्हणे इथं म्हणे असं म्हटलं ही माझी भाषा आहे ही मी बोलणंच म्हटलं. आणि मेन मुद्दा असा आहे तुम्ही आमच्या मातीत आहे म्हटलं तुम्ही जळगाव जिल्ह्यात आहे म्हटलं आणि तुम्ही जिथले आणि ते तर बाहेरचे होते पण म्हटलं तुम्ही तुमची भाषा नाही सोडू शकत ना तर मी माझी भाषा कसं काय सोडू. तर तिथून मला ह्या कंटेंट क्रिएटचा आयडिया आला की थोडी आपली भाषेला लोक बाहेरची आपली जी बोलतोय ही तावडी भाषा आहे आणि या तावडी भाषेला लोकांनी का थोडंसं गावठी म्हणून बाहेर बोलता बाहेरचे लोक गावठी म्हणून बोलता तर ही तावडी भाषा आहे. तर आम्ही एक विचार केला की या भाषेला आपण काहीतरी लोकांसमोर आपल्या याच्यातनी सिनेमॅटिक वेनी मांडू. तर आम्ही मग निखिलचं पेज वगैरे थोडं वेगळं पेज होते चाल त्याच्या अकाउंटवर काही 80 फॉलोअर्स होते आणि माझ्या अकाउंटवरती 215 फॉलोअर्स होते. तर आम्ही तर पहिल्यापासून युट्यूब स्टार्ट केलं होतं पण मग कोरोना किंवा बाकीचे काही अडचणी माझा बिझनेस हे सर्व मध्ये आल्यामुळे नाही का आम्ही ते सर्व स्टॉप केलं. पण मग ह्याच याच्यामध्ये जेव्हा भाषेवरून जेव्हा कोणी आपल्याला समोरून जेव्हा बोललं ना की म्हणजे आपल्या भाषेला कोणी जज केलं ना तेव्हा हा विषय आवडला नाही. आणि मग तिथून आम्ही हा पेज क्रिएट केला. निखिलला बोललो की आपण ह्या भाषेवरती काहीतरी नवीन क्रिएट करू सिनेमॅटिक वेनी मांडण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्या भाषेला कोणी कमी नाही समजणार आणि थोडं कॉमेडी याच्यात मांडण्याचा प्रयत्न करू जेणेकरून ज्यांच्या लोकांच्या आयुष्यात भरपूर दुःख आहे थोडं आपण हास्य मनोरंजन करू लोकांना. निखिल तर मला कॉलेजमध्ये जेव्हा सिंगिंग मी करायचो तेव्हा मला निखिल सोबत मी बोलला की आपण काहीतरी सोबत क्रिएट करू आणि त्याने मदत पण केली. तो जर व्हिडिओ तुम्ही आज जर बघितला तर तुम्ही त्या व्हिडिओला खूप हसाल कारण की त्यावेळेस ते चालायचं थोडं बॉलिवूड सॉन्ग थोडं सॅड सॉन्ग हे चालायचं. तर आमची तिथून जर्नी स्टार्ट झाली. पुढचा प्रवास कसा होता हे तुम्हाला निखिल सांगेल. नमस्कार. नाव निखिल प्रदीप इंगळे. BE मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे नेहमीपासूनच क्रिएटिव्ह. आपली जर्नी जी आहे कंटेंट क्रिएशनची ती बऱ्यापैकी सागरने सांगितलीच असेल पण त्यात ॲड ऑन करायचं म्हटलं म्हणजे पहिल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून मी माझा स्वभाव सांगतो. तर स्वभाव म्हणजे एवढा शाय पहिल्यापासून एक्स्ट्रीमली इंट्रोवर्टेड पर्सन मी. तर खूप शाय असायचो. लोक दिसले की लपता कसं येईन हे पहिले मी बघायचो. लोकांना बघून लपायचं त्यांच्याशी बोलताना हेजिटेशन होणं किंवा थोडं घाबरणं अशी भीती नेहमी राहायची. पण जसं काळ बदलत जातो आपण गोष्टी शिकत जाता जसं मनात स्वप्न पडत जातं की आपल्याला कुठून काहीतरी असं मोठं करायचं आहे आणि मोठं बनण्यासाठी एका 4 भिंतीत आपलं राहणं आपलं योग्य नाही आहे. काही ना काही आपण कुठे ना कुठे हातपाय मारले पाहिजे. म्हणजे पहिल्यापासूनच मी क्रिएटिव्ह वगैरे फील्डमध्ये होता. जसं आपल्या गावाकडे असतं म्हणजे प्रत्येकाची टिपिकल मराठी फॅमिली की तू जॉब कर बाबा तू चांगल्या नोकरीला लाग 15,000 का असो ना. तर माझा पहिल्यापासून असा एक विचार होता की जिथे 1000 लोक जात आहे म्हणजे नोकरीसाठी फॉर्म वगैरे भरतात ते ॲडमिट कार्ड वगैरे जमा करणं ते पहिल्यापासून आपल्याला जमायचं नाही. म्हणजे काहीतरी वेगळं युनिक क्रिएटिव्ह पहिल्यापासून यूट्यूब वगैरे बघायचो त्यात इन्स्पायर व्हायचो इन्स्पिरेशन घ्यायचो. फिल्म मेकिंग शिकला. फिल्म मेकिंगमधून एडिटिंग वगैरे शिकला. तर एडिटिंग करता करता जसं 11वी-12वीत गेले तर मुलांचे फोटोज वगैरे यायचे ते म्हणायचे तर थोडं रिटच वगैरे करून द्या फोटोला. तर तशी प्रॅक्टिस होत गेली. काइन मास्टरही बऱ्यापैकी जमायचं. सागर आणि माझं भेटणं असं झालं की हाय बायचा प्रवास होता. घराकडे राहायचे पण कधी भेटला तर हाय कुठे चालला असं तसं. पण तो कॉलेजमध्ये एक लोकल सेलिब्रिटी म्हणून खूप ओळखला जायचा की गाणं खूप भारी गातो. तर मी पण त्याला सिंगर वगैरे बोलून असं आम्ही म्हणजे मी निघून जायचो. पण भेटताना तो कधी असं बोलला की तुला हे जमतं ना तर एक काम करू आपण एक व्हिडिओ क्रिएट करू.
त्यात सागर ॲज अ हिरो, कारण मी पहिल्यापासून शाय होता. सागर ॲज अ हिरो त्या व्हिडिओमध्ये, आणि मी पूर्ण फिल्म मेकिंग, एडिटिंग वगैरे सगळं सांभाळणारा मी. असं जमवून पुढे तो आम्ही व्हिडिओ शूट केला. त्यात बॉलिवूड सॉन्ग वापरलं. बॉलिवूड सॉन्ग पण तो फिल्मी एवढा म्हणजे फनी आहे. तो तुम्हाला आता नाही भेटणार, कारण तो हाईड केला आम्ही चॅनलवरून. पण तसं करत करत मग खूप साऱ्या व्हिडिओ निघाल्या. पण त्यात समजायचं नाही की काय लोकांना, ऑडियन्सला आवडेल किंवा काय आपण द्यायला पाहिजे. पण मुळात एक समजायचं नाही की लोकांना द्यायचं काय. पण एवढा कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये सागर एक माझ्यासाठी असा व्यक्ती होता की जो, समजा मी जर गाडी आहे तर तो माझ्यासाठी एक पेट्रोलचं काम त्याने केलं, असं मी म्हणजे बोलायला मला आवडेल. कारण कारण एक किस्सा आहे. जसं लोकांना आम्हाला समजायचं नाही की ऑडियन्सला काय आवडेल, तर त्या दिवशी मी एक विचार केला की आपण एक रिपोर्टिंग करू. रिपोर्टिंग करताना आपण लोकांच्या मतं घेऊ. ते लोक पण आपणच असू, वेगवेगळे कॅरेक्टर बनवून. जसं जळगावकरांची आपण मतं घेऊ की तुम्हाला काय वाटतं वगैरे. तर ठरलं मग. मला तरी नाही वाटत की एवढ्या मंचावर आपल्याकडची बोलीभाषा कोणी बोलली असेल. पण तो किस्सा असा होता की मी त्याच्याकडे जातो आणि त्याला विचारतो की व्हॅलेंटाईन डे बद्दल तुमचं काय प्लॅन आहे. तर तो त्यात म्हणतो की काय लोकांना थांबायचं, उपगाव जाय तुम्ही रे, रिकामा येडा घालताय का, तुल बी मारीन आणि तेल बी मारीन, तुमचा कॅमेरा फोडू का. तर म्हणजे एवढी लोकल लेवलची बोलीभाषा, या हिच्यावर व्हिडिओ करणं, आणि तो झाला व्हायरल. इट वेंट व्हायरल. तर तो व्हॉट्सअप स्टेटसवर जास्त व्हायरल झाला की जसं आपली भाषा कसं काय कॅमेरा समोर आली. पण त्यानंतर आम्हाला जॉनरा कळाला. फायनली आम्हाला जॉनरा कळाला की लोकांना आवडतं काय. तर त्यानुसार आम्ही जळगावच्या बोलीभाषेत वेगवेगळ्या सिनेमॅटिक वेने दाखवण्याचा आम्ही तो प्रयत्न केला. तर त्यात टावर चौकाची घड्याळ, तिची टायमाची रिपोर्टिंग करणे, जसं कॅरेक्टर पण आम्हीच बनायचो, कॉमेडी स्पूफ वगैरे. पुण्यातून जळगावला आल्यासारखं वाटतंय, छान वाटतंय, अशी शहराला कॉमेडी वेने ट्रोलिंग करून तो प्रयत्न आम्ही करायला लागलो. मग सागरचं म्हणजे त्याचं एक सांगू इच्छितो मी तुम्हाला की लोकांचे इमोशन ग्राउंड लेवलवर कनेक्ट करून ते कंटेंट क्रिएशनमध्ये मांडणं, हे त्याच्यापेक्षा तरी म्हणजे आपल्या रिजनमध्ये कोणाला जमत नाही असं मला वाटतं. आणि माझं काम काय तर त्या सर्व इमॅजिनेशनला प्रॅक्टिकलिटीमध्ये उतरवणं, हे मला भरपूर म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने जमतं. तर असाच तो प्रवास वाढत गेला. कंटेंट क्रिएशनची जर्नी वाढत गेली. त्यात व्हिडिओ बनवताना लोकांची रिॲक्शन अशी होते की काय रिकामे कामं करताय, काय कॅरेक्टर बनतो, तू काय बनतो, हे तुम्हाला शोभतं का. तर चौकात असे म्हणजे एक यांची मजा घ्यावी, यांच्यावर जोक्स मारावे, यांना डिमोटिवेटेड कसं करावं, हे त्यांना लोकांना जमायला लागलं. पण आता विषय असा झालाय, आता एवढं फेम मिळाल्यामुळे तेच लोक कुठे ना कुठे सांगता की हा माझ्या घराकडे राहतो, की हा माझ्या घराजवळचा आहे, आम्ही अशी मित्र बनले होते. असं करता करता जे फेमस झाले, पण घरच्यांना अजूनही माहित नाही की हे करता काय. म्हणजे त्यांना जर सांगितलं, लोक आमच्या सोबत येतात, सेल्फी काढता, गर्दी करता, तर ते म्हणतात तू काही सांगतो, असं कुठे होणार आहे का. आणि जर समजा त्यांना एक व्हिडिओ वगैरे पण दाखवून दिला की हे बघा लोक आले होते, तर ते अजून त्याच्यावर एक टोमणं मारता की पैसे कुठे आहेत. पण त्यांना सांगायचं काय की जे आम्ही ब्रँड प्रमोशन वगैरे करतो की ते पूर्ण इक्विपमेंट घेण्यामध्ये आतापर्यंत गेले, पण त्यावरचे जे इन्कम वगैरे ते आम्ही तुम्हाला देणार आहे. पण त्यांना तेवढं काही पटत नाही. त्यांना असं वाटतं की हे सगळं टाइमपास चालू आहे, हे म्हणजे खोटं बोलताय, काहीतरी चालू आहे यांचं टाइमपास वगैरे, नोकरी याला करायची नाही आहे. पातळीवर आम्ही पोचले की याला अजून वरती न्यायचं, हे आमचं काम बनलंय. आणि फेमस होता होता लोक एवढे जुळले की पुणे, मुंबईचे, सुरतचे, असे वेगवेगळ्या शहराचे, मोठ्या मोठ्या शहराचे लोक आता मिळतात आणि ते भेटतात की जळगावचं नाव घेतलं म्हणजे 2 चेहरे आपल्या समोर येतात, सागर आणि निखिल. तर असे फेमस होत गेले आम्ही. अजून एक किस्सा सांगू इच्छितो की एक वेळा म्हणजे फेमस तर नंतर झालो, 8-10 महिन्याची गोष्ट असेल. पण आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझे भाऊ दोघे, जयेश आणि तुषार, ते मला म्हणत राहायचे की म्हणजे आमचं जसं बिझनेस वगैरेमध्ये डिस्कशन चालायचं की आपण असं करू, तसं करू. त्यातून काही जे प्रोडक्टिव्ह निघायचं, ते प्रोडक्टिव्ह निघाल्यावर आम्ही एवढे खुश व्हायचो की अरे वा काय बोलला तू. तर माझे मित्र मला म्हणायचे हे लिहून ठेव बरं, आपल्याला जो स्टॉकमध्ये बोलायचं आहे. तर खरंच हा असा किस्सा घडलाय माझ्यासोबत. तर विश्वास नाही होत की तेवढं सगळं झाल्यानंतर, मान्य आहे की एक स्टार्टअपनुसार बोलायचे आम्ही, पण एक कंटेंट क्रिएटर म्हणून मी इथे उभा आहे, त्याचा मला खूप अभिमान वाटतो.
तर कुठे ना कुठे मॅनिफेस्टेशन आणि विल पॉवर जे काही असतं ते नशीब म्हणता येऊ शकतं, मेहनत म्हणता येऊ शकते. पण खरंच खूप भारी वाटतं. लोकांचं प्रेम, एवढ्या वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या देशातून, रशियावरून कॉल येतात, चायनावरून कॉल आले. म्हणजे जे आपली मंडळी तिथे गेली शिकायला ते आपल्याला व्हिडिओ कॉल करतात. माझ्यासारखा आणि सागरसारखा एक व्यक्ती एक लहानशा शहरातून, एक छोट्याशा बोलीभाषेतून जर एवढा फेम घेऊ शकतो, इथपर्यंत येऊ शकतो, तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.